हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा. तर बघा, मांगीतुंगी करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आम्ही शबरी मातेला चाललो. शबरी मातेचं मंदिर इथून जवळच होतं मांगीतुंगीपासून. त्याच्यामुळे मग मी म्हटलं दीदीच्या पप्पांना, चला आता फिरूनच येऊ. आता आलो आहे तर खूप दमलो होतो आम्ही सगळे, पण म्हटलं चला जवळच आहे आणि तिथे काही पायऱ्या वगैरे चढायचं नाही, टेकडी वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे मग आम्ही निघालो शबरी मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर एकदम जवळ आहे बघा आणि रस्ता पण छान आहे इकडचा, चांगला आहे, खराब नाही आहे आणि खूप जवळ आहे. तर इकडे भरपूर पाऊस पडतो ना, तर बघा धरणं म्हणजे नद्या कशा वाहत आहेत. आमच्याकडे तर अजिबात पाऊस नाही आहे, तर नद्या वाहिल्याच नाही ह्या वर्षी तरी. तर इकडे भरपूर पाऊस पडतं, पण पिण्यासाठी पाणी नसतं बरं का इकडे. कारण इकडे ना वाहतं पाणी पूर्ण वाहून जातं, असं जमिनीत राहत नाही, तो पूर्ण वाहून जातो. पण पाऊस भरपूर पडतो. पावसाळ्यातसुद्धा लोकांना इथे प्यायला पाण्याची अडचण होते बरं का, आणि उन्हाळ्यात तर भरपूर असते इकडच्या लोकांना. पिण्याच्या पाण्याची, वापरायच्या पाण्याची अशी भरपूर अडचण असते. पण पावसाचं पाणी भरपूर येतं इकडे, असा प्रॉब्लेम आहे एक इकडच्या बाजूला. आणि ही नदी भरपूर लांबलचक होती, मोठी रस्त्याच्या कडेनेच होती. तर म्हटलं चला शूट घेऊ, तुम्हाला दाखवूया. आणि आमच्याकडे तर सध्या पाऊसच नाही आहे, म्हणून असं पूर बघितलेलंच नव्हतं आम्ही. आता थोडं राहिलं शबरी धामजवळ जायला. तिकडनं रिटर्न यायला किती वेळ लागला आपल्याला? 1 तास लागला ना? हो, 1 तास. इतके झाडं, इतकं घनदाट जंगल आहे इकडचं आणि पावसाळ्यातच छान वाटतं बघायला, फिरायला. तर दीदी खूप दमली होती, खूपच हे करत होत. आम्ही पण खूप दमलो होतो, पण काय करणार म्हटलं चला आता फिरून येऊ आलो आहे तर. कारण कसं यांच्या पण शाळा असतात, त्याच्यामुळे मग नाही येणं जमत नाही. आणि दिवेशला पण घ्यायचं आहे इकडनं जाताना. त्याला त्याचे पप्पा आधीच घेऊन गेले होते, शिर्डीला गेले होते ते फिरायला. आणि शिर्डीवरून मग त्यांनी सापुतारा कवर केला, पण सापुताऱ्याला पण भरपूर पाऊस होता. इतका पाऊस होता म्हणे तिथे वरतीपर्यंत गाडी जाते तिथे पण ते गाडीतून उतरलेच नव्हते, कारण भरपूर पाऊस पडतो. आणि सापुताऱ्याची जी टेकडी आहे ती खूप हाईटवर आहे, खूप उंच आहे. रस्ता वगैरे आहे तिथे पण छान, गाडी उंचावर निघून जाते, टेकडीवर जाते. पण पाऊस असल्यामुळे ते काय उतरलेच नव्हते. मग दिवेशला तिथे घेऊन आले होते माझ्या माहेरी, आणि मग इकडनं जाताना मग तिथे जाणार आहोत माझ्या माहेरी आणि तिथून मग जाणार आहोत आमच्या घरी. आणि दिवेशला पण घ्यायचं आहे त्याच्यामुळे. तर आता जवळच आहे इथून शबरीधाम, थोडंच अंतर राहिलेलं आहे. तर रस्ता बघू शकता, छान आहेत, खड्डे नाही, काही नाही. चला आम्ही पोहोचलो शबरीधामला. हे समोरच शबरी मातेचं मंदिर आहे. मांगीतुंगीपासून काही एवढं लांब नव्हतं, म्हणून म्हटलं चला. ते लोक बोलत होते की पाऊस खूप येतोय, पण आता पाऊस बंद झालेला आहे. तर पटापट मस्त दर्शन घेतो आणि मग जातो. दीदी आली नव्हती मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना, आलो होतो इथे, तेव्हा दीदी आली नव्हती, म्हणून म्हटलं चला तिला पण दाखवून येतो. आणि तेव्हा उन्हाळा होता, त्याच्यामुळे एवढं काही खास वाटत नव्हतं. आता पावसाळा, पाऊस यायला लागला. पाऊस येतोय, थांबलोय आम्ही पावसात. नॉर्मल वाजते मला गाडी चला. आणि पाऊस थांबल्यावर मग मंदिरात आलो आम्ही. तर खूप मस्त जागा आहे बरं का, इथे फिरण्यासारखं खूप छान आहे. इथे काही एवढी गर्दी नसते, म्हणजे असं रांगेत उभं राहा दर्शनासाठी आणि खूप वेळ लागतो दर्शनासाठी, असं अजिबात नाही आहे. लगेच बघा, तुम्ही बघू शकता, आलो आणि लगेच एंट्री केली बघा. मध्ये शूट घेऊ देत नव्हते ते, मी बाहेरच उभी होती.
पण दीदी मला नाही नाही म्हणत होती, पण मी घेतलं तसं शूट. आणि त्याच्यानंतर मग मंदिराच्या बाहेर निघालो. तर बाहेरचा व्ह्यू बघा, खूप छान आहे इथला व्ह्यू. एकदा आलो होतो तेव्हा उन्हाळ्यात आलो होतो आम्ही, आणि उन्हाळ्यात पण अजिबात म्हणजे ऊन जाणवत नाही इकडे. इतकं गार असतं ना, पाऊसच भरपूर असतो इकडे. आणि झाडं पण, म्हणजे झाडं काय म्हणते मी, जंगलच भरपूर मोठं आहे ना, त्याच्यामुळे ऊन अजिबात जाणवत नाही. आम्ही भर उन्हाळ्यात आलो होतो, एकदा आलो होतो तेव्हा. तर आता तर बघायचं कामच नाही. खूप सुंदर वातावरण आहे आणि झाडं पण तुम्ही बघू शकता. हे मंदिराच्या समोरचं दृश्य आहे. हे झाडं आम्ही आलो तेव्हा छोटे होते, आता भरपूर मोठे झालेले आहेत. गार्डनमध्ये आधी आम्ही आलो होतो तेव्हा बसता यायचं, पण आता झाडं मोठी झालेली आहेत ना, आणि खूप ओलं आहे, पाऊस पण आहे, त्याच्यामुळे आता काही बसणार नाही आहे. आणि वेळ पण नाही आहे, घरी जायचं आहे पटापट. थोडंसं दीदीला दाखवतो. मागच्या वेळेस दीदी आली नव्हती म्हणून तिला म्हटलं चल बघून घे. परत येणं होत नाही, यांच्या स्कूल असतात त्याच्यामुळे मग जमतच नाही येणं. आणि सुट्ट्या असल्या की मग काही ना काही काम असतं आपलं, त्याच्यामुळे. आणि इकडनं बघा मंदिर असा दिसतो. तर खूप सुंदर आहे इकडचा परिसर, मला तर खूप आवडतो. तर हे बाहेरचं बघा, असं गार्डन केलेलं आहे, बसायला वगैरे सगळी जागा केलेली आहे त्यांनी. हे सगळं मोकळं केलेलं आहे. याच मंदिरात शबरी मातेने श्रीरामांना उष्टी बोरं खायला दिलेली होती. ते हेच मंदिर आहे बघा. हीच जागा आहे बघा, आणि मंदिर आहे. मंदिरात श्रीरामाची मूर्ती आहे, लक्ष्मणाची आहे आणि शबरी मातेची आहे. मधलं काही शूट घेतलं नव्हतं. दीदी खूप चिडत होती, नाही सांगितलं तरी तू घेतेच आहे म्हणे. मग मी पण घेतलं नव्हतं शूट. तर चला आता जातो आम्ही. आता किती 4:30 वाजले ना. हां चला आता जातो. दीदीला पण कंटाळा आली, आणि रेनकोट गाडीतच विसरलो, त्याच्यामुळे ना बराच पाऊस आला होता मागे. तर तिथे बसलो होतो आम्ही लपून. चला आता जातो. इतके छान छान आहेत ना इथे. एकदा पूर्ण परिसर दाखवतो तुम्हाला. आता पण पाऊस यायला लागला होता. बूट आणि चपला बाहेर काढलेले होते ना, तर पाऊस पडत होता. यांचे बूटं, दीदीच्या पप्पांचे बूटं भिजले होते, तर ते घालत नव्हते, तसेच उचलून घेऊन जात होते. म्हटलं घालून घ्या, आता जायचंच आहे रिटर्न. तर इकडचा हा भाग बघा, त्यांनी रिपेअर करायला घेतलेला आहे. तिथे म्हणजे मटेरियल टाकलेलं आहे त्यांनी. आणि मंदिराच्या आम्ही बाहेर आलो. इकडच्या साईडला ना, म्हणजे मांगी तुंगी ठिकाण आणि शबरी मातेच्या मंदिराजवळ आहे ना, फ्रूट वगैरे काही विकायला नसतं. जास्तीत जास्त तुम्हाला केळी मिळतील, दुसरं काहीच मिळत नाही. खाण्यापिण्याची सोय आपल्याला घरूनच करून आणायची असते बघा. तर इकडे जास्त दुकानं पण नाही आहेत, हॉटेल वगैरे जास्त नाही आहेत, म्हणजे नाहीच्या बरोबर आहेत. काही किरकोळ तुम्हाला मिळेल, पण जास्त काही नाही. त्याच्यामुळे डबा वगैरे आम्ही घरूनच करून आणलेला होता. आणि भूक लागते, इकडं निसर्गरम्य वातावरण आहे ना, त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था आपण घरूनच करून घेऊन जायला पाहिजे. म्हणजे खूप मस्त वातावरणात जेवायला मिळतं. पण हॉटेल वगैरे इथे काही नाही आहे. फ्रूट विकणारे असतील जास्तीत जास्त, तर फक्त केळी विकतात. नाही तर मग इकडे कसं एवढ्या लांबचं कोणी विकणारे नसतात, त्याच्यामुळे मग काहीच दिसणार नाही तुम्हाला. हॉटेल वगैरे काहीच नाही आहे इकडे. आणि इथून पुढे बघा जंगल आहे, पण हे झाडं समोरचे इतके मोठे झालेले आहेत ना, तर पुढचा जंगल दिसतच नाही. पुढे असं दिसतं टेकडीच आहे, पण ते जंगल आहे, टेकडी नाही आहे, झाडं आहेत ते. पण हे समोरचे झाडं आहेत त्याच्यामुळे मग दिसत नाही व्यवस्थित. तर चला आम्ही थोडंसं फिरलो आणि निघालो. इथे गाड्या लावायला जागा केलेली आहे बघा, भरपूर मोठी जागा आहे. गाडी लावली की लगेच समोर दिसतं तुम्हाला मंदिर. एवढं काही चढायचं वगैरे नाही आहे, जसं मांगी तुंगीला आहे तसं. तर आता 4-5 गाड्या आहेत बघा. उन्हाळ्यात भरपूर गर्दी असते इथे. तर आता निघतोय आम्ही. चला आता मी गाडीत बसतो, खूप थंडी वाजून आलेली आहे. चल दीदी बसा. चला गाडीत बसलो आणि निघतो. इथून असं जरा स्लोप आहे आणि बोरांची झाडं खूप आहेत बरं का इथे. समोर दिसत आहे ते सगळे बोरं आहेत. म्हणजे शबरी मातेने उष्टी बोरं श्रीरामांना खाऊ घातले होते ना, तर म्हणून बोरं खूप आहेत. हे बघा, हे मोठं बोरचं झाड होतं आणि इथून असं सरळ खाली जाण्याचा रस्ता आहे.
पूर्ण रस्ता याच्यासाठी दाखवला तुम्हाला मंदिरापासून तर रिटर्न खाली येण्यापर्यंत। तर बघा अशी सुविधा केलेली आहे, कोणी येणारं असेल तर मग त्यांना वाटेल की खूप अवघड रस्ता आहे, पण सोपा आहे बरं का। मंदिराच्या पायथ्यालाच लगेच गाडी पार्किंग आहे, त्याच्यामुळे एकदम सोपं आहे मला जर यायचं असेल तर। तर बघा आम्ही खाली उतरलो। पायी येण्याचा पण साईडला रस्ता आहे, पण गाड्यासाठी त्यांनी मस्त रस्ता करून ठेवलेला आहे बघा। तर हे पुढे कमान दिसते, बोरींचे झाडं इतके आहेत ना, हे छोटे छोटे सगळे बोरीचेच झाडं आहेत। तर दिसली कमान, दोघी साईडने रस्ता आहे, तर इकडच्या साईडने जातोय आणि मेन हायवेला आहे त्याच्यामुळे लगेच दिसतं। तर ही आहे कमान, दोघी साईडने कमान आहेत बरं का। हे समोर दिसतंय तुम्हाला, हे बोरीचेच झाडं आहेत। चला आता उतरलो। आता तुम्हाला हे छोटे छोटे दुकानं दिसत असतील, इथे काही एवढं खास मिळत नाही, फक्त इथे समोर आहेत, मागे तुंगीला तर काहीच नव्हतं। इथे शबरी मातेचं मंदिर आहे ना, इथे आहे छोटंसं दुकान। तर हे 2 कमान आहेत, इथून एंट्री करायची असते दोघींकडून आणि सोपं आहे। तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त येऊ शकता। छान आहे वातावरण, झाडं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही किती निसर्गरम्य वातावरण आहे। तर चला आता आम्ही रिटर्न जायला निघालो आणि लागलो आता परतीच्या प्रवासाला। आम्ही आता रिटर्न जायला निघालो। रात्री इथे माझ्या माहेरी आलो होतो, खूप थकून गेलो होतो ना, त्याच्यामुळे मुक्काम इथेच केला। आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत, तर आता धुळ्याला जायला निघालो। दिवेशला घेतलं आणि आता निघतोय। इकडे पण भरपूर पाऊस पडतो ना, तर भरपूर अशी थंडी आहे। आम्ही राहतो तिथे अजिबात थंडी नाही आहे, पाऊसच नाही आहे, त्याच्यामुळे थंडी काहीच वाटत नाही तिथे, पण इथे जबरदस्त थंडी आहे आणि पाऊसही भरपूर येतोय। म्हणजे पावसाळा इकडेच वाटतो, पावसाळा सुरू आहे असं, आणि हवा पण एकदम जोरात आहे। आणि दिवेश बसलेला आहे मागे, दीदी आणि हे। आता इथे थोडा वेळ थांबलोय, गावाच्या बाजूलाच आलो, स्टँड विसरला माझा सेल्फी स्टँड, त्याच्यामुळे आता भावाचा मुलगा आणून देतोय आणि मग जाऊ रिटर्न। तर भरपूर असे धरणं भरून गेलेले आहेत, पावसाळ्यापासून सारखं पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे ना धरणं पण एकदम भरलेले आहेत। पुढे जाऊन दाखवते तुम्हाला। तर छान आहे वातावरण। आता निघतो आणि तिकडे जाऊन बोलते तुमच्याशी। चला आम्ही आमच्या घरी आलो। येताना आठवडी बाजार लागलेला होता रस्त्यामध्ये, तर थोडा वेळ दीदीच्या पप्पांनी गाडी थांबवली होती, बराच असा भाजीपाला घेतला आम्ही।
तर एका बाईकडे ना गावरानी काकडी विकायला होती. तर इतका मोठा बाजार होता, त्याच्यामध्ये फक्त एक बाई गावरानी काकडी विकत होती. तर तिच्याकडून काकडी घेतली बघा. खूप लोकांनी गर्दी केली होती. लगेच त्या काकड्या विकल्या गेल्या होत्या. आम्ही पण 1 किलो घेतली होती. तर माझ्या माहेरी पूर्वी गावरानी काकडी असायची बरं का, पण आता नाही आहे. त्यांच्याकडेच बियाणं नाही आहे. तर आता मिळतच नाही, म्हणून विकत घ्यावी लागते बघा. काही काही गोष्टी ना, जुन्या गोष्टी आपल्यालाच मिळत नाही. आपण खाल्लेल्या आहेत पूर्वी, पण आता आपल्याला मिळत नाही. तर असो, चला माझा व्हिडिओ इथेच संपवते, नाहीतर खूप मोठा होईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.